पोएम हमने ली है आम्ही चालवू हा पुढे वारसा। तो ये पोएम हम जो है हिंदी और इंग्लिश दोनों एक्सप्लेनेशन के साथ देखेंगे। अभी हम इंग्लिश एक्सप्लेनेशन देखेंगे, बाद में हम हिंदी एक्सप्लेनेशन देखेंगे। गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. Our Guru has gifted us the treasure of knowledge, and we promise to carry this legacy forward. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली. The Guru is like a parent, friend, and caring mother who protect and guide us. तुम्ही कल्पवृक्षातली सावली. Like the shade of a wish-fulfilling tree, the light of the sun. तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा. You are the light of the sun. Guru, the Guru brightness brightens our lives and shows us the right path. So Guru is the person who guides us for the future course of life. जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेली वरी ही फुले. फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा. So the tiny seed that sprouted yesterday has now grown into the flowering vine. The same way, the student grow through the learning and should become fruitful trees and benefit society. शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता, मनी ध्यास हा एक लागो असा. We should develop courage, bravery, and confidence while remaining humble. Our heart should always thirst for knowledge and wisdom. जरी दृष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन, मनी मानसी हात आहे ठसा. We should stand firmly against the wrongdoing or wrongdoer and injustice while supporting the good and virtuous people. This noble principle should remain deeply rooted in our minds. तुझी त्याग तुझी त्यागसेवा फळाई अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी. Through selfless service and sacrifice, a person's good deed bear fruit and earn the respect from everyone. So we should do दृष्टांता विरोध we should do दृष्टांत विरोध, सज्जनांचे पालन and त्याग आणि सेवा we should follow. अगा पुण्यवंता भल्या मानसा. अगा पुण्यवंता भल्या मानसा. So we should carry ज्ञान, नम्रता, धैर्य, सेवा, करुणा यातूनच घडते उज्ज्वल भविष्य. The poet praises the noble and kind-hearted people whose lives are dedicated to goodness, service, and humanity. Such people become an inspiration to others, and their reputation spreads in all directions. The poem encourages students to follow the Guru's teaching and become responsible and compassionate citizens. So, humility, courage, and service are the true gift of a Guru. By following these values, we can become successful individual and contribute to the welfare of the society. अभी हम ये पोएम जो है वो हिंदी में देखेंगे और इसमें हिंदी का एक्सप्लेनेशन देखेंगे. तो फर्स्ट स्टँडा है, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तो गुरु ने हमें ज्ञान रूपी अमूल्य धरोहर प्रदान किया है. ये केवल पुस्तकों का ज्ञान नहीं है, बल्कि जीवन जीने की सही दिशा है और मूल्य है. हम संकल्प करते हैं कि इस ज्ञान की परंपरा को हम आगे बढ़ाएंगे और समाज तथा देश के लिए उपयोगी बनेंगे. जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेली वरी ही फुले. फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा. कल जो बीज रूप में था, यानी जो छोटा बच्चा था वो आज के वेल बनकर फूल रहा है, उसी प्रकार विद्यार्थी आज जो सीख रहे हैं वो कल बड़े होकर एक फलदायी वृक्ष बनेंगे और समाज को सुख, शांति और सफलता के फल प्रदान करेंगे.
पिता बंधू स्नेही माऊली तुम्ही वृक्ष कल्पवृक्षातली सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा. गुरु हमारे लिए पिता की तरह मार्गदर्शक, बंधु की तरह सहायक और माऊली की तरह स्नेह देने वाले होते हैं. वे कल्प वृक्ष की छाया की तरह हमें सुरक्षा और सुख देते हैं. वो सूर्य की तरह अज्ञान रूपी अंधकार को दूर करते हैं और हमें ज्ञान का प्रकाश देते हैं. शिकू धीरता, शूरता, वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता, मनी ध्यास हा एक लागो असा. धीरता हमें कठिनाइयों में स्थिर रहना सिखाती है, शूरता हमें निर्भीक बनाती है, वीरता हमें लक्ष्य के लिए संघर्ष करने की प्रेरणा देती है, नम्रता हमें विनम्र और श्रेष्ठ व्यवहार करना सिखाती है. सच्चे विद्यार्थी के मन में ज्ञान की प्रति प्यास सदा बनी रहनी चाहिए. तो हमें धीरता, शूरता, वीरता, नम्रता ये गुण जो है ये अपनाने होंगे. गुरु का ज्ञान जो होता है वो अमूल्य है. इसे ग्रहण करना हमारा सौभाग्य है. इसलिए सीखे, समझे और आगे बढ़े और समाज व देश के लिए उपयोगी बने. यही गुरु सेवा है, यही सच्चा सम्मान है. जरी दृष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन, मनी मानसी हात आहे ठसा. तो धैर्य, न्याय और सत्य के साथ हमें रहना है हमेशा. यदि कोई दुष्ट या अन्यायी व्यक्ति शासन करने की कोशिश करे तो हमें उसे उसका साहस पूर्वक विरोध करना चाहिए और अन्याय के आगे झुकना नहीं चाहिए. साथ ही हमें साथ ही हमें गुणी, सज्जन और अच्छे लोगों का सम्मान करना चाहिए, उनकी रक्षा करनी चाहिए और उनके अच्छे कार्यों का साथ देना चाहिए. ऐसा विचार और ये आदर्श हमारे मन और हृदय में गहराई से बस जाना चाहिए और जीवन भर हमारा मार्गदर्शन करता रहना चाहिए. तुझी त्याग सेवा फळा ये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी, अगा पुण्यवंता भल्या मानसा. तो जो भी त्याग, सेवा और कीर्ति और सम्मान हम जो है या सदाभाव करेंगे तो उससे हमारा जो जीवन है वो सार्थक हो सकता है. यदि तुम्हारा त्याग, सेवा और निस्वार्थ भाव सच्चा होगा तो उसका मीठा फल अवश्य मिलेगा. तुम्हारे अच्छे कार्यों और तुम्हारी कीर्ति चारों दिशाओं में फैलेगी और लोग तुम्हें सदा याद रखेंगे. हे पुण्यवान और भले इंसान, तुम सदैव समाज और देश के लिए प्रेरणा बनो, लोगों के जीवन में सुख, शांति और उज्ज्वलता लाओ. गुरु के उपदेश का पालन करके हम ज्ञान, नम्रता, साहस और सेवा के मार्ग पर चले, तभी हमारा जीवन सफल होगा और समाज और देश का कल्याण होगा. आज हमने पोएम लिया है आम्ही चालवू हा पुढे वारसा. जगदीश खेबुड़कर जी ने ये कविता लिखी है. तो ये हम देखेंगे सीबीएसई क्लास 8 मराठी सीबीएसई के रेफरेंस से. तो उसकी पहली लाइन से इसकी पहली लाइन है, गुरु ने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तो तो गुरूंनी दिलेले ज्ञान, संस्कार आणि मूल्ये हेच आपले खरे धन आहे. हेच आपल्या जीवनात योग्य मार्ग दाखवते. आपण हा ज्ञानाचा वारसा जपून पुढील पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. पिता बंधू स्नेही माऊली तुम्ही कल्पवृक्षातळी सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा. तो गुरु हे जे आपल्या जीवनातील आई वडील, मित्र आणि मार्गदर्शक असतात, ते कल्पवृक्षाच्या सावलीसारखे आपले संरक्षण करतात. ते सूर्याप्रमाणे आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देतात आणि अंधार दूर करून आपले जीवन उज्ज्वल करतात. जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले, फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा. तो इसका मतलब है कि बीजातून प्रथम अंकुर निघतो व नंतर वेल वाढते आणि त्यावर सुंदर फुले येतात. ती पुढे ती फुले फळात बदलतात आणि ते झाड मोठे फळांनी भरलेले वृक्ष बनते. त्याचप्रमाणे विद्यार्थी शिक्षणाच्या साहाय्याने पुढे वाढत जातो आणि पुढे समाजासाठी उपयुक्त यशस्वी व्यक्ती बनतो. तर शिक्षण, संस्कार आणि यश
पहिले शिक्षण आणि संस्कार झाले तर यश नक्कीच मिळणार आहे. शिकू धीरता शिकू धीरता, शूरता, वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता, मनी ध्यास हा एक लागो असा. म, तो धैर्य, शौर्य, नम्रता आणि विद्या, ज्ञान, संस्कार आणि सद्गुण, तर हे सर्व गुण काय करणार आहे, आपल्याला मोठे करणार आहेत. आपण धैर्य, धीरता, शौर्य, शूरता आणि पराक्रमवीरता हे गुण शिकले पाहिजेत. मोठे ज्ञान मिळवत असताना मनात नम्रता आणि विनम्रता असली पाहिजे. विद्या मिळवण्याची, चांगले काही करण्याची आणि आदर्श जीवन जगण्याची एकच ध्येयवृत्ती आपल्या मनात असावी. एकच ध्येय, ज्ञान, सद्गुण आणि समाजसेवा आपल्या मनात असली पाहिजे. जरी दृष्ट कोणी करू शासन, गुरी सज्जनांचे करू पालन, मनी मानसी हाच आहे ठसा. जर कोणी जर कोणी लोक वाईट सत्ता वापरून अन्याय करत असतील तर त्यांना ठामपणे विरोध करावा. तसेच चांगले गुणी लोक आणि सज्जन लोक यांचा आदर करावा आणि त्यांचे रक्षण आणि सहकार्य करावे. चांगल्या विचारांचा हा ठसा आपल्या मनात आणि कृतीत कायम ठेवायचा आहे. वाईटाला विरोध आणि चांगल्याला आपल्याला नेहमी साथ द्यायची आहे. तुझी त्याग सेवा फळाये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी, अगा पुण्यवंता भल्या मानसा. तो त्याग आणि सेवा हाच खरा यशाचा मार्ग आहे. निस्वार्थ केलेल्या त्याग आणि सेवेमुळे जीवनाला खरे फळ मिळते. अशा कार्यांमुळे आपली चांगली कीर्ती सर्व दाही दिशांमध्ये पसरते. समाजसेवा, मदत आणि चांगल्या कामांनी मनुष्य हा पुण्यवंत होतो आणि सर्वांचा लाडका होतो. त्यामुळे सेवा करा, सन्मान मिळवा आणि कीर्ती पसरवा. आपण आता कवींबद्दल माहिती घेऊया. कवी आहेत जगदीश खेबुडकर. तर कवींचे नाव आहे जगदीश खेबुडकर. प्रसिद्ध मराठी कवी आहेत, साहित्यिक आणि गीतकार आहेत. मराठी चित्रपट सृष्टीसाठी त्यांनी अनेक लोकप्रिय गीते लिहिली आहेत. त्यांच्या सुमारे 255 मराठी चित्रपटातील प्रसिद्ध गीते आहेत. त्यांनी 25 पदका, 50 लेखक आणि 5 नाटके, दूरदर्शन मालिका, टेलिफिल्म यासाठी सुद्धा लेखन केलेले आहे. तर ही जी कविता आहे आपल्याला, आम्ही चालवू पुढे वारसा, तर ही कविता गुरूंनी दिलेल्या ज्ञानरूपी वसा जपण्याचे संदेश देते. गुरु हे पालक, मित्र, मार्गदर्शक व जीवनाला प्रकाश देणारे असतात. शिक्षणामुळे विद्यार्थी लहान बीजापासून मोठा वृक्ष बनतो. धैर्य, शौर्य, शिस्त आणि नम्रता हे गुण शिकणे आवश्यक आहे. अन्याय करणाऱ्यांना विरोध करावा आणि सज्जनांचा आदर करावा. त्याग व सेवेमुळे कीर्ती सर्वत्र पसरते. समाजसेवा करून आपण चांगले नागरिक बनावे हा कवितेचा मुख्य उद्देश आहे. कवितेतील मुख्य मूल्य: ज्ञान म्हणजे ज्ञानरूपी वारसा जपणे. नम्रता म्हणजे विद्येसोबत नम्रता बाळगणे. धैर्य आणि शौर्य, धीरता, शूरता, वीरता आत्मसात करणे. सज्जनता म्हणजे सज्जनांचे पालन करणे, दृष्टांचा विरोध करणे. सेवा आणि त्याग, त्याग व सेवेमुळे कीर्ती सर्वत्र पसरते. तर विद्यार्थ्यांसाठी संदेश हा आहे: गुरूंचा आदर करा आणि त्यांच्याकडून शिकलेल्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग जीवनात करा. अभ्यासाबरोबरच चांगले संस्कार, धैर्य आणि नम्रता जोपासा. समाजासाठी उपयोगी काम करा आणि इतरांना मदत करा. देश, समाज व मानवतेसाठी आपले जीवन समर्पित करा. चांगले नागरिक बनून समाजाचा अभिमान वाढवा. तर ज्ञानाचा वारसा आपण जपूया, गुणी बनूया, सेवा करूया आणि देश सेवाचा अभिमान बनूया.